सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. गेहीन जन्मांतरी हिची करावया खरे, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचे, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठ्ठल सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा स्वानुभव प्रगट करणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी एक प्रश्नच उपस्थित केलेला आहे. सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, माझ्या ठिकाणी झालेली ही जी ज्ञान अवस्था आहे ही कोण चोरून घेऊन जाणार आहे. मग माझ्या ठिकाणी आता एकच इच्छा आहे, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. आणि ही जर इच्छा पूर्ण होत असेल तर हे खरं करण्याकरिता घेईन जन्मांतरे हेची करावया खरे. प्रत्येक जन्म येऊन काय करू, तर तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. विठ्ठल श्री गुरु दत्तात्रयांच्या अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा उत्सव, या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा श्रमिक सहयोग मंडळ शिवप्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. या उत्सवाचं यावर्षी हे 36वे वर्ष आहे आणि त्यामुळे त्रितपपूर्तीचा सोहळा थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने या परिसरातील सर्वच पूजनीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेल्या उत्सवामध्ये परमभाग्याने माझ्याकडे आजच्या दिवशीची कीर्तन सेवा आहे. विठ्ठल साधारण या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातली एक तत्वाच्या अनुषंगाची भावना किंवा अनुभव या अभंगातून व्यक्त करतात. तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग हा काहीतरी चरित्र घेऊन प्रगट होणारा अभंग आहे. प्रत्येक अभंगाच्या पाठीमागं कोणती ना कोणती तरी चरित्राची भूमिका आहे. मग ती लौकिक चरित्राची असेल अथवा अलौकिक चरित्राची असेल, ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र असेल अथवा भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र असेल, काही ना काहीतरी अनुभव घेऊन तुकाराम महाराजांचे अभंग प्रगट होत असलेले आपल्याला दिसून येतात. मित्र अनेक वेळेला म्हणत असतो की तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रगट होणारं तुकाराम महाराजांचं चरित्र किंवा तुकाराम महाराजांच्या चरित्रातून प्रगट होणारी तुकाराम महाराजांचे अभंग. विठ्ठल या अभंगात सुद्धा एक अनुभव तुकाराम महाराजांनी अभंगातून व्यक्त केलेला आहे. आता अनुभव सांगता येतो का याची तत्त्वज्ञानाने फार मोठी चर्चा केलेली आहे. अनुभव सांगता येत नाही असं अद्वैत वेदांताचं स्पष्ट मत आहे. त्याच्याकरता त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे, एखाद्या मनुष्याला साखर खायला दिली आणि साखर खाऊन झाल्यानंतर त्याला विचारलं साखर कशी लागली, तो म्हणतो गोड आहे. आपण त्याला पुढला प्रश्न विचारला, गोड म्हणजे नेमकी कशी, साखर कशी या प्रश्नाचं उत्तर आहे साखर गोड आहे, पण गोड म्हणजे नेमकी कशी असं जर विचारलं तर तो म्हणेल खाऊन बघा मग कळेल.
याचा अर्थ तो म्हणेल की मला हे सांगता येणार नाही. गोड आहे हे सांगता येईल, पण गोड म्हणजे कशी हा अनुभव मात्र शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. त्यामुळे तत्त्वज्ञानाने उत्तर असं दिलं आहे, अनुभव शब्दाने व्यक्त करता येत नाही. आणि जर अनुभव शब्दाने व्यक्त करता येत नाही असं जर म्हणत असाल तर महाराजांचे अनेक अभंग तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, किंवा अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. या सगळ्या प्रमाणाची संगती लावायची कशी मी गमतीने बोलत असतो. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. अनुभव देणं 3 शब्द आहे का. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं, अनुभव देणं वेगळं. थोडं स्पष्टच बोलायचं झालं तर येणं घेणं देणं, कळलं का पहा. याच्यातही गंमत आहे. येणं आणि घेणं सगळ्याच्या लक्षात राहतं, बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. पहा, एखाद्याला जर म्हटलं का हो गेल्या आषाढीला 100 रुपये घेतले दिलेच नाहीत, तो म्हणतो काय करावं, द्यायचं विसरलो. मी गमतीने व्याख्या करत असतो, द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस, आणि लक्षात ठेवून देतात त्यांचं नाव संत. विठ्ठल. अनुभव येणं, अनुभव घेणं आणि अनुभव देणं, एका वाक्यात अर्थ सांगतो. अनुभव येणं हे ज्यांच्याकडे आहे त्यांना साधक म्हणा, अनुभव घेणं हे ज्यांच्याकडे आहे त्यांना मुक्त म्हणा, आणि अनुभव देणं हे ज्यांच्याकडे आहे त्यांना भक्त म्हणा. ऐका, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. अनुभव जे घेतात फक्त त्यांना मुक्त म्हणता येईल, पण त्यांना संत म्हणता येत नाही. संत या शब्दाचा अर्थ काय की आलेला अनुभव जे स्वतः घेतात आणि घेतलेला अनुभव जे जगाला देतात. सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस आणि वाटितो अनिका. हा रस सेवनच करत नाही त्याला पामर म्हणा, हा रस सेवन करतो त्यांना मुक्त म्हणा, आणि वाटितो अनिका त्यांना संत म्हणा. विठ्ठल. या अभंगामध्ये महाराजांनी जो अनुभव प्रगट केलेला आहे त्या अनुभवाचा विचार 3 पद्धतीने केला जातो. ऐका, काही अनुभव हे जगतविषयक आहेत, काही अनुभव हे देवविषयक आहेत, आणि काही अनुभव हे स्वविषयक आहेत. आपल्याला तिन्ही पद्धतीने विचार करता येईल. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास आपण करायला लागलो. काही अभंगातून तुकाराम महाराज जगताच्या संबंधाने बोलत असलेले दिसून येतील, काही अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाच्या संबंधाने बोलत असलेले दिसून येतील, आणि काही अभंगामध्ये तुकाराम महाराज स्वतःच्याच विषयाच्या संबंधाने बोलत असलेले आपल्याला दिसून येतील. मी सगळ्या अभंगाची चर्चा करणे इतकी जरी वेळ माझ्याकडे नसली तरी जगताच्या संबंधाने तुकाराम महाराज अनेक वेगवेगळे विचार या जगताच्या संबंधाने मांडतात. अगदीच अजातवादाचा विचार करायचा झाला तर न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, हा अजातवादाचा किती मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सांगितला. मी तर थोडं पुढं बोलतो. अजातवाद हा जो सांगितला का नाही, अजातवाद जो काही अद्वैत वेदांतामध्ये आला का नाही, तो अजातवाद तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये मांडला असं नाही, तुकाराम महाराजांच्या गाथ्यात असलेला अजातवाद वेदांतांनी मांडला असा विचार करा. कारण तुकाराम महाराजांचा गाथा अगोदर आपल्याला, ज्ञानेश्वरी अगोदर आपल्याला, मग जे अन्य ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचा विचार नंतर आहे. अगोदर गाथा ज्ञानेश्वरी हे आपल्याकरता पूज्य आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये मांडलेला विचार मग सगळ्यांनी मांडला असं म्हणायला हरकत नाही, कारण महाराजांचीच भाषा आहे, न झाला प्रपंच, आणि यालाच अजातवाद म्हटलं जातं असाही वेदांतांनी विचार केलेला आहे. आता थोडासा आणखीन विचार पहा. एवढ्यावर तुकाराम महाराज जगताच्या संबंधाने विचार करताना थांबत नाहीत. महाराजांनी विवर्तवादाचा सुद्धा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. निर्याण प्रकरणातले जे अभंग आहेत त्या अभंगामध्ये सगळ्यांना माहीत असलेला अभंग आहे, रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. इथला भास येले जगडंबर हा जो जगाच्या संबंधाने केलेला विचार आहे ना, हा विवर्तवादाचा विचार आहे. कारण भास येले असं म्हटलेलं आहे. मी ज्यांच्याकडे अभ्यासाला होतो ते वैकुंठवासी गुरुवरी भाऊ पाठशाळेमध्ये असताना आम्हाला असं सांगायचे की जग केलं म्हणणं वेगळं, जग झालं म्हणणं वेगळं, आणि जग भासलं म्हणणं वेगळं. ऐका, जग केलं म्हणणं, जग झालं म्हणणं आणि जग भासलं म्हणणं. जग केलं म्हणणं याला आरंभवाद म्हणा, जग झालं म्हणणं याला परिणामवाद म्हणा, आणि जग भासलं म्हणणं याला विवर्तवाद म्हणा. आरंभवाद म्हटलं की नैयायिक आहेत, परिणामवाद म्हटलं की सांख्य आहेत, आणि विवर्तवाद म्हटलं की वेदांती आहेत. विठ्ठल. जुनी पुस्तकं जर आपण वाचली
गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या काही पुस्तकामध्ये किंवा सद्गुरू जोग महाराजांच्या काही पुस्तकामध्ये कोट्या लिहिलेल्या आहेत बघा, छोट्या छोट्या कोट्या असतात. म्हणजे याच्यातून तत्त्वज्ञानाच्या प्रक्रिया पण सरळ साध्या भाषेमध्ये सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये मांडणं. इथं भाषा येले जगदंबर म्हणत असताना इथं विवर्तवादाचा विचार जगाच्या संबंधाने केलेला दिसून येतो. म्हणजे आपल्याला मी 2 प्रमाणं आत्तापर्यंत दिली. जगाच्या संबंधाने महाराज सांगतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म. जगाच्या संबंधाने म्हणतात रज्जू सर्पाकार भाषा येले जगदंबर. या जगाच्या संबंधाने नाम संसाराच्या संबंधाने कित्येक गोष्टी महाराजांनी आपल्यासमोर मांडलेल्या दिसून येतात. अगदीच महाराजांची निर्याण प्रकरणातली दुसरी भाषा ऐकायची झाली तर संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो अशी भाषा आपल्याला तुकाराम महाराजांची दिसून येते. या संसाराला अनेक ठिकाणी खोटं म्हटलेलं आहे, या संसाराला अनेक ठिकाणी मिथ्या म्हटलेलं आहे, या संसार झालाच नाही अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. याचा अर्थ जगाच्या संबंधाने असे वेगवेगळे विचार महाराजांनी अभंगातून जे मांडलेले आहेत याला जगतविषयक असलेला अनुभव असा म्हणा. आता दुसरा मुद्दा मांडतो, देवविषयक असलेला अनुभव. देवविषयक अनुभव काय, मी आपल्याला ऐकण्यातलं एक प्रमाण देऊन जातो. महाराजांचा एक अभंग फार गोड आहे. तुकाराम महाराज सांगतात, आमुच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे, अशी भाषा वापरली. देवाच्या संबंधाने बोलताना पुष्कळ चर्चा आहे. मला पुढं सगुण आहे का निर्गुण आहे याचे जे अनुभव तुकाराम महाराजांनी मांडले तेही पुढं बोलता येण्यासारखे आहेत. वेळ मिळाली तर मी प्रमाणं देत देत पुढं जाईल. पण सगळ्यात महत्त्वाच्या प्रमाण अभंगाचा जर विचार करायचा झाला, आमुच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे. देवाच्या संबंधाने बोलताना तुकाराम महाराज सांगतात आमुच्या हे आले भागा असं म्हटलेलं आहे. किती गोड शब्द आहेत पहा. भागा या शब्दाचा अर्थ काय आणि जिव्हार या जगाचे या शब्दाचा अर्थ काय. जिव्हार या शब्दाचा अर्थ सांगितला जातो कारण. ऐका, जगाचं कारण कोण आहे, परमात्मा. ते निमित्त कारण काय उपादान कारण काय वगैरे वगैरे या सगळ्या कारणाचा विचार करत नाही. पण जगाचं जे मूळ कारण आहे तो परमात्मा. म्हणजे जिव्हार या जगाचे या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. आणि त्याच्याबद्दल तुकाराम महाराज बोलताना म्हणतात आमुच्या हे आले भागा. हा भागा शब्द आहे का नाही, जुन्या आपण जी काही जुनी मंडळी जाणती मंडळी आहेत, महाराज पूज्य माझ्यासमोर बसलेले आहेत, पूर्वीच्या काळामध्ये हा जो भागा शब्द आहे का नाही, हा भागा शब्द नशिबाला या दृष्टीने विचारात घेतला जातो किंवा वाट्याला या दृष्टीने विचारात घेतला जातो. तुकाराम महाराज म्हणतात काय झालं, या जगातल्या लोकांची आणि आमची वाटणी करायची ठरली. ऐका, आता आमच्या आले भागा म्हटलं आहे की नाही, जगातल्या लोकांची आणि आम्ही वाटणी करायची ठरली. म्हटले मग कशाची वाटणी ठरली, काय झालं, ते म्हटले काही नाही, हे सगळं जग एका बाजूला आणि या जगाचा निर्माता असलेला परमात्मा एका बाजूला असं ठरलं म्हटले. मग कोणीतरी विचारलं महाराजांना मग पुढं काय झालं. तुकाराम महाराज सांगायला लागले काय झालं, एका बाजूला जग ठेवलं आणि एका बाजूला जगाचा कारण असलेला परमात्मा ठेवला. वाटणी म्हटलं की त्याला 2 भाग करावे लागतात. वाटणी करायची आहेत, 2 भाऊ आहेत अशी कल्पना करा आणि मग 2 भाग करावे लागतील ना. त्यामुळे जगातल्या लोकांची म्हणजे थोडक्यात जीवांची आणि संतांची वाटणी करायची ठरली. मग आता जीवाच्या वाट्याला काय येणार आहे आणि संतांच्या वाट्याला काय येणार आहे, त्याच्याकरता अगोदर वाटे झाले पाहिजे ना फिक्स. मग म्हटले वाटे झाले. काय वाटे झाले, एका बाजूला जग आणि एका बाजूला जगाचा निर्माता असलेला परमात्मा. कुणीतरी विचारलं तुकाराम महाराजांना मग पुढं काय झालं. ते म्हटले आता असं झालं, एका बाजूला जग ठेवलं, एका बाजूला जगाला निर्माण करणारा परमात्मा ठेवला. आता मग याच्यातला एक वाटा उचलला की दुसरा वाटा दुसऱ्याकडे जातो. बरोबर आहे, त्याच्यातला एक वाटा उचलला की दुसरा वाटा आपोआप दुसऱ्याकडे जातो. आता म्हटले मग त्याच्यात कोणता वाटा कुणी उचलला. आता त्या वाटणीमध्ये आपल्याकडे सहजासहजी असं म्हटलं जातं की धाकट्याला म्हणतात तू उचल अगोदर. मग जे धाकट्याने घेतलं ते राहिलेलं सगळं थोरलेला असं म्हटलं जातं. मला माहीत नाही, आमच्यात काही वाटणी झाली नाही, काही नाही मला माहीत नाही, पण गावाकडे गेल्यानंतर लोक असं म्हणतात. म्हणजे वाटणी करताना एखादा वाटा एकाने घेतला की दुसरा वाटा आपोआप नशिबाला येतो. तुकाराम महाराज म्हणतात काय झालं, एका बाजूला जग ठेवलं, एका बाजूला देव ठेवला, एका बाजूला जीव थांबले, एका बाजूला संत थांबले. आम्ही म्हणजे संत थांबले. एका बाजूला संत आहेत, एका बाजूला जीव आहेत. ऐका, आणि एका बाजूला इथं जगाची वाटणी आहे आणि एका बाजूला जगाचा निर्माता करणारा परमात्मा एका बाजूला ठेवला. मग काय झालं, म्हटले मग आम्ही जीवांना सांगितलं तुम्हाला काय या दोन्हीतलं उचलायचं आहे ते उचला. म्हटले तुम्हाला काय याच्यातलं पाहिजे ते उचला. मग काय झालं, हे जे जीव आहेत ना या जीवांनी जग नावाची वाटणी उचलली. मग जग नावाची वाटणी गेल्यानंतर मग काय, तुकाराम महाराज सांगतात या जीवानी जग नावाची वाटणी गेल्यानंतर आमच्या नशिबाला राहिला तो हा राहिला आहे. कारण आमच्या वाट्याला आलं ते हेच आलं ना.
बस आले भागाती करीतो, आमच्या वाट्याला, आमच्या नशिबाला, आमच्या भागाला हाच आला ना, दुसरा कोण राहिलाच नाही ना. याचा अर्थ हे जग जीवांकडे गेलं आणि या जगाचा निर्माता असलेला परमात्मा हा आमच्या वाट्याला आला. आमुच्या हे आले भागा, जीवार या जगाचे. विठ्ठला हे देवविषयक असलेला अनुभव आहे. मग तो परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे याच्यावर पुष्कळ चर्चा तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर तुकाराम महाराजांनी केली. पण या सगळ्या चर्चेचा पूर्ण विराम एकाच प्रमाणाने तुकाराम महाराजांनी देऊन टाकला की या ज्ञानोबारायांनी जो दिला तोच तुकोबारायांनी पुढं दिलून टाकलेला आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदो रे, हे जे ज्ञानोबाराय बोलतात त्याच प्रमाणाला अनुसरून तुकाराम महाराज बोलतात. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले, याचा अर्थ हा परमात्मा सगुण आणि निर्गुण या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे हा परमात्मा आहे. या संबंधाचा जो अनुभव आहे याला देवविषयक असलेला अनुभव म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. जगतविषयक अनुभव, दुसरा देवविषयक अनुभव. मला या दोन्हीमध्ये विस्तार करायचाच नाही, कारण माझा मूळ मुद्दा आहे तो स्वविषयक अनुभवाचा. कारण या अभंगातून जे महाराजांनी मांडलेला आहे तो जो अनुभव आहे हा स्वविषयक अनुभव आहे. विठ्ठला आता थोडंसं तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर विचार करा. हा स्वविषयक अनुभव म्हणजे काय? मुळात स्व या शब्दाचा अर्थ काय? स्व या शब्दाचा अर्थ कळाला की मग त्या स्वविषयक अनुभव काय आहे हे लक्षात येईल. स्व या शब्दाचा अर्थ करणं म्हणजे स्वतःविषयीचा अनुभव. स्वतःविषयीचा अनुभव याचा अर्थ आहे माझ्याविषयीचा अनुभव. माझ्याविषयीचा अनुभव याचा अर्थ आहे मी कोण आहे याच्याविषयीचा अनुभव. आता पुन्हा प्रश्न पडतो, मुळात या मीचा तरी अर्थ नेमकं काय करायचा? मी हा शब्द जो वापरला जातो त्या मीचा अर्थ नेमकं काय करायचा? देह म्हणजे मी असं म्हणायचं का? जीव म्हणजे मी असं म्हणायचं का? आत्मा म्हणजे मी असं म्हणायचं? मी 3 मुद्दे आपल्यासमोर मांडायला लागलेलो आहे. देह म्हणजे मी असं म्हणायचं, जीव म्हणजे मी असं म्हणायचं का? आत्मा म्हणजे मी असं म्हणायचं? याचा जर विचार आपण रामायणाच्या कसोटीवर जर करायला गेलो, जवळजवळ सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे. प्रभू रामचंद्र राजा झाले, राजसिंहासनावर बसले, झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, या दृष्टीने प्रभू रामचंद्र त्या राजगादीवर बसलेले होते. आता ऐका, रामचंद्र प्रभू राजा झाले, हनुमंतराय कोपऱ्यामध्ये उभे होते. प्रभू रामचंद्रांनी राजगादीवर बसून हनुमंतरायाकडे पाहिलं आणि विचारलं, कोण आहेस तू? कुणाला विचारलं आहे? हनुमंतरायाला. कोण विचारतायत? प्रभू रामचंद्र. हनुमंतराय विचार करतायत, हे मला आत्ता विचारतायत कोण आहेस तू? खरं तर सीता शोध करायला मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, नवे नवे रावणाला मारताना मीच होतो, नवे नवे यांना खुर्चीवर म्हणजे गादीवर गादीवर म्हणा, खुर्चीवर म्हणा, गादीवर बसविताना मीच होतो. आणि एकदा हे गादीवर बसल्यानंतर विचारतायत कोण आहेस तू? आता ते हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही मला विचारताना पण कोणत्या दृष्टीने विचारता? देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? अध्यात्म रामायणामध्ये हा विषय फार गोड आहे. देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकाः. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. मुद्दा माझा एवढाच आहे. म्हणजे देह म्हणजे मी म्हणायचं, जीव म्हणजे मी म्हणायचं का आत्मा म्हणजे मी म्हणायचं? आता हा मी शब्द देहाला लावला तर काय अडचणी आहे? हा मी शब्द जीवाला लावला तर काय अडचण आहे? आणि हा मी शब्द आत्म्याला लावला तर काय अडचण आहे? विठ्ठल सगळं का सांगायला लागलो? कारण या अभंगामध्ये अनुभव सांगितला आहे स्वविषयक. माझा मुद्दा इथं आहे. देवविषयक अनुभवाचा विस्तार मी केला नाही, 1-2 प्रमाणं फक्त दिली. जगतविषयाचा अनुभवही मी विस्ताराने केला नाही, 1-2 प्रमाणं दिली. पण स्वविषयक अनुभवाचा मात्र मला विस्तार करायचा आहे. आणि याच्यातल्या स्व या शब्दाचा अर्थ सांगत होतो मी. आता हा मी शब्द नेमकं लावायचा कुठं याची आपली चर्चा चाललेली आहे. या मीचा कारण अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं ना. ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात, मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, कोहम कटमिदम जातम कोवै करतास्य विद्यते. आचार्यांची भाषा आहे, मी कोण आहे याचा विचार करावा. आपल्याकडे जे पाश्चात्य तत्त्ववेत्यांची चरित्र सांगितली जातात, म्हणजे आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानाचा जेवढा विचार मांडला जातो तेवढा आपल्याकडे अभ्यासाला पाश्चात्य तत्त्वज्ञानाचाही विचार आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस आहे, प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे. त्याच्यामध्ये डेकार्ट नावाचा तत्त्ववेत्ता होऊन गेला आणि त्याचं एक इंग्रजीमध्ये वाक्य असं आहे
आय थिंक देअर फोर आय एम असं वाक्य आहे. आय थिंक देअर फोर आय एम या वाक्याचा अर्थ काय? मी विचार करतो म्हणून मी आहे. आता थोडं पुढं बारीक ऐका. मी विचार करतो म्हणून मी आहे याचा अर्थ मीचा विचार करणारा जो मी आहे त्याच्या पलीकडे जो आहे तो मी आहे. हां, हे लक्षात घ्या. मीचा विचार करणारा जो मी आहे, कारण विचार करणारा मी हा एका अर्थाने विकल्पाने ग्रस्तच झाला ना. त्यामुळे विचार करणारा जो मी आहे त्याच्याही पलीकडे जी निर्विचाराची स्थिती जिथं येते तो जो मी आहे तो खरा अर्थाचा मी सांगितला जातो. आणि त्याच्याबद्दल महाराजांचे शब्द आहेत, मी वासुदेव तत्वता. पण हे तत्वता हे फार महत्त्वाचं आहे. तत्वतः हे लक्षात येणं गरजेचं आहे. तत्वतः या शब्दाचा अर्थ आहे तत्वदृष्टीने विचार केला तर मी वासुदेव या दृष्टीने. उलट देह म्हणाल तर मी नाही, देह नव्हे मी हे सरे उरलावरे विठ्ठल देह तव आहे प्रारब्धाधीन. याचा मी का शीन भार वाहू माता किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत पंचदशी आम्हाला सांगते. या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर देह म्हणजे मी नाही, जीव म्हणजे मी नाही, देह आणि जीव याच्या पलीकडे असलेले जे तत्व आहे त्यालाच आत्मतत्व म्हटलं जातं. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि या पाचही कोशाच्या पलीकडे असलेलं जे तत्व ते म्हणजे मी. मी जुन्या काळातून एक उदाहरण देत असतो. हे कळण्याकरता एक साधं उदाहरण देतो. कल्पना करा, एक फार मोठे साधू आहेत आणि त्या साधूंना भेटण्याकरता एक राजा गेला. ऐका, राजा गेला, भेटण्याकरता गेला, पाया पडला. पाया पडल्याबरोबर त्या साधू महाराजांनी त्या राजाकडे पाहिलं आणि विचारलं, का रे कोण आहेस तू? त्या राजाला आश्चर्य वाटायला लागलं. तो राजा विचार करायला लागला, मी इथपर्यंत येईपर्यंत प्रत्येकजण उठून उभा राहत होता, मला नमस्कार करत होता आणि मी ज्यांना नमस्कार करायला आलो ते मला म्हणतात कोण आहेस तू? त्या राजाने विचारलं, तुम्ही मला ओळखलं नाही? नाही म्हटले. कोण आहेस तू? तो म्हटलं, मला ओळखलं नाही, मी एवढ्या पंक्ती देऊन सुद्धा. हे कंसातलं आहे. आता हे लक्षात आलं का? बघा, आता हे सगळे महाराज मंडळी त्यांना सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला आमची परिस्थिती अशी आहे, आता एखादं प्रमाण चुकलं तरी हरकत नाही, पण नावं चुकता कामा नाही. फार अवघड आहे ते नाव. जर नाही घेतलं तर फार अवघड आहे. पुढं सप्ताह करायचा का न करायचा मोठी पंचायत होऊन जाते. ते म्हटलं, मी एवढं तुम्हाला देऊन तुम्ही मला विसरलात, मला ओळखत नाही? नाही म्हटले, ओळखत नाही. कोण आहेस तू? आता तो राजा. त्यांनी सांगितलं, गुरुजी या संपूर्ण नगराचा मी राजा आहे, या संपूर्ण प्रजेचा मी राजा आहे. आता तरी ओळख पटली का नाही सांगा? गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे पहा, तू राजा म्हणायला लागलास ना? हो. ही प्रजा तुला राजा म्हणते म्हणून तू राजा. उद्या जर या प्रजेने तुला राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग तू कोण आहेस? याच्या एकदम डोक्यात आलं, हे खरंच आहे. आज मला जरी सगळी प्रजा राजा म्हणत असली, हे सगळं राज्य आहे म्हणून मी जरी राजा असलो, उद्या जर राज्य राज्य म्हणून राहिलं नाही, प्रजेने मला राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग मी कोण आहे? त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्यांनी थोडा विचार केला आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी मी शूरवीर योद्धा आहे. आता तरी पटलं का नाही बघा, शूरवीर योद्धा आहे. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या जर युद्धच नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. प्रजा नसेल तर मी राजा नाही, युद्ध नसेल तर मी योद्धा नाही, मग मी कोण आहे? यांनी थोडासा विचार केला आणि मग तिसरं उत्तर दिलं, गुरुजी मी अगर्व श्रीमंत आहे. आता तरी कळलं का? पहा म्हटले. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, पैसा असेल तर श्रीमंत, उद्या जर पैसा नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र त्याच्या डोक्यामध्ये गोंधळ झाला. प्रजा असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा, पैसा असेल तर मी श्रीमंत. याचा अर्थ मी राजा ही माझी खरी ओळख नाही, मी योद्धा ही माझी खरी ओळख नाही, मी श्रीमंत ही माझी खरी ओळख नाही, मी राजा नाही, मी योद्धा नाही, मी श्रीमंत नाही. अस्वस्थ झाला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी नेमकं मी कोण आहे? गुरुजींनी सांगितलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहे? विठ्ठल विठ्ठल. हा सगळा प्रवास मी आपल्याला ज्या शब्दाकडे घेऊन चाललोय त्या शब्दाचं नाव आहे स्व. मला तिथंच घेऊन जायचं आहे. हा स्वचा विचार काय आहे हा कधीतरी आपल्या लक्षात येणं आवश्यक असतं. बस, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. कोण मी अमुका आहे ऐसी? मीचा अर्थ करत असताना सर्वांच्या हृदय देशी मी त्याच प्रमाणाकडे आता येतोय. ज्ञानोबारायांनी जी हरिपाठामध्ये भाषा वापरली, एक हरी आत्मा जीव शिव समा
वाया तो दुर्गमा न घाली मन, किंवा सर्वा घटी राम देहादी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, या सगळ्या प्रमाणांचा दाखला द्यायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं हा देह जीव या सगळ्यांच्या पलीकडे जे असलेलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे मी. आणि मग अशी जी मीची स्थिती आहे या मीच्या प्रवासापर्यंत जाण्याकरिता मार्गांचा जो विचार केला जातो, तिथं त्या मीचं ज्ञान होण्याकरिता ज्या मार्गांचा विचार केला जातो त्या मार्गांचा 3 मार्गाचा विचार भगवद्गीतेने आम्हाला सांगितला. मी सगळे मार्ग विस्तार करत बसत नाही, तेवढी वेळही आपल्याकडे नाही आहे, पण 3 मार्गांचा विचार सांगतो की जो आपल्याला भगवद्गीतेतला सगळ्यांना माहीत असलेल्या श्लोकातून येतोय. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर हा संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परामशांतिमचिरेन अधिगच्छती, हा श्लोक पहा आणि या श्लोकावर केलेलं ज्ञानोबारांनी केलेलं भाष्य पहा, किंवा या श्लोकाचा अर्थ करताना मी 3च मुद्दे बोलतो. आत्मतत्वानुभूतीपर्यंत जाण्याकरिता कशाची गरज आहे हे सांगताना पहिला मुद्दा सांगितला श्रद्धावान लभते ज्ञानम, दुसरा मुद्दा सांगितला तत्परहा, आणि तिसरा मुद्दा सांगितला संयतेंद्रिया. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रद्धेची आवश्यकता आहे, तत्परतेची आवश्यकता आहे आणि इंद्रिय निग्रहाची आवश्यकता आहे. ऐका, हे कशा करता चाललंय? स्वचा विचार करायचा आहे ना, मग या 3 गोष्टीची गरज आहे. श्रद्धेची गरज आहे, श्रद्धेशिवाय स्वचा विचाराकडे मनुष्य जाऊ शकत नाही. दुसरा मुद्दा तत्परतेची गरज आहे. तत्परता या शब्दाचा अर्थ ताबडतोब, ताबडतोब या शब्दाचा अर्थ तातडी, करावी तातडी. हे महत्त्वाचं आहे आपल्याकडे. संत समागमी करावी आवडी, करावी तातडी म्हटलंय. हा तातडी शब्द तत्परताचा, म्हणजे पुन्हा बघू करू असं म्हणण्यामध्ये नाही. हे गंमत अशी आहे, परमार्थामध्ये येण्यामध्ये करावी तातडी, पण इथं आल्यानंतर येथे न चले तातडी. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे इथं येण्याकरिता तातडी, पण इथं आल्यानंतर जरा हळूहळू चालावं. आल्या आल्याच आमच्या नावापुढे हबप लागावं अशी अपेक्षा ठेवायची नाही. इथं जरा हळूहळू चालायचं, कारण तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे ज्ञानोबाराय सांगतात त्या पद्धतीने. पण इथं येण्याकरिता मात्र तातडी म्हणजे तत्परहा. मला याही 2 मार्गांबद्दल जास्त विस्तार करायचा नाही, पण माझा तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. संयतेंद्रिया, इंद्रिय निग्रह हा शब्द खूप महत्त्वाचा सांगितला. ज्याला शमदमादिष्टक संपत्ती असं वेदांतांनी सांगितलं ना, तो मुद्दा आपल्याकडे सांगितला. याची 2 कारणं सांगतो. ऐका, जीव आणि संत यांचा जर विचार करायचा झाला, किंवा जीव आणि आत्मानुभूती प्राप्त झालेला महात्मा यांचा जर विचार करायचा झाला, तर एका वाक्यात करता येईल, जे इंद्रियाच्या अधीन आहेत त्यांना जीव म्हणा, आणि इंद्रिय ज्यांच्या अधीन आहेत त्यांना संत म्हणा. विठ्ठल 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 महाराजांचे शब्द आहेत. इंद्रियाची आम्ही केलो नारायणे, 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 आम्ही केलो नारायण. इंद्रियाचे दिले आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियाची दिनी आम्ही केलो नारायणी. इंद्रियाच्या अधीन आहे त्याला जीव म्हटलं जातं. कितीतरी प्रमाणाने आणि कितीतरी ओव्यांनी आपल्याला हे समजावून सांगता येण्यासारखं आहे. मी अनेक वेळेला नाथांच्या भागवतातली काही प्रमाणं देत आलेलो आहे. नाथराय सांगतात ही इंद्रियशी गमतीची आहेत. पायवान चिती गती, हस्तवान चिती खेळा, रूप पहाव या डोळा,
उदरवांचिती पूर्णान्न. आणि या सगळ्याचा विचार करताना एकनाथ महाराज सांगतात, केवी एका गेहापती बहुता सवती तोडीती. नाथ भागवतातल्या ओव्या किती गोड आहेत पहा. नाथराय सांगतात की प्रत्येक इंद्रियांची ओढाओढी चाललेली आहे आणि केवी एका गेहापती बहुता सवती तोडीती असा दृष्टांत नाथांनी याच्याकरता दिला. पायाची अवस्था वेगळी आहे, पाय वेगळीकडे ओढून घेऊन जातात. हाताचं वेगळंच असतं, कानाचं वेगळं असतं, डोळ्याचं वेगळं असतं. पाय वांछिती गती असं म्हटलं आहे. माणसं कीर्तनात बसतात, उठून जातात, पुन्हा येतात, परत बसतात. नाहीतर काही माणसं अशी गमतीची करतात, पाय पुढं पसरतात, पुन्हा आतमध्ये घेतात. किंवा काही माणसं आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबत राहतात. तरी मी म्हणतो तुम्ही शहरातली मंडळी आहेत, बरं आहे. आमच्याकडे गावाकडे काही माणसं दोन्ही गुडघे पुढं करतात, मुडकं त्याच्यात घालतात. आता हे बसायची पद्धत आहे. काही चाललेलं असतं. आम्ही आपलं कीर्तन करत असतो, यांचं हे चाललेलं असतं सगळं. पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा. हाताचं तिसरंच असतं. मागचा माणूस पुढच्या माणसाला डवचत राहतो. हस्त उगीच विनाकारण डवचत राहतो कधी. आता अलीकडल्या काळामध्ये कीर्तनामध्ये मुद्दा पटला की टाळ्या वाजवायची पद्धत अलीकडे निघाली. सवय पडली आता अलीकडे. टाळ्या नाही वाजल्या की करमतही नाही असं होऊन जातं. त्यामुळे टाळ्या वाजवायची पद्धत निघाली अलीकडे, पण पूर्वी नव्हती. आम्ही एकदा ते नाशिक भागात आपल्याच भागात गेलो होतो. तिकडे गेलो, एका माणसाला अशी गंमत, मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची सवय, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. किती मुद्दे गंमत आहे बहा. याचं कारण काय, हात बसत नाहीत. आता हे दोन्ही मृदंगाचार्य अतिशय तयारीचे आहेत, यांना विचारा. जर पकवाजाच्या जवळ बसलेली जी माणसं असतात का नाही धुमाच्या बाजूनी, तर इथं नाही, इथं कोणाचं नाही बोलत नाही, पण बऱ्याच ठिकाणी ते धुमाच्या बाजूने कणिक असते आणि ती कणिक उडली की मग ते त्याच्याजवळ बसलेला जो माणूस आहे ना, तो कणिक गोळा करतो. त्या धुमाच्या जवळ ते कणिक गोळा करतो. खरं तर त्याला काही पत्रिकेत ते काम लिहिलेलं नसतंय की यांनी कणिक गोळा करावी, असं काही नाही. खरं तर काही दिलेलं नसतं पत्रिकेत. आता अगोदरचीच एवढी नावं टाकून पत्रिका भरली, यांची कशाला नावं टाकता परत आणखी, कणिक कुणी गोळा करा, कुणी कणिक आणा. त्यामुळे काही नाही, पण ती बसलेली माणसं काय करतात, ती कणिक गोळा करतात. गोळा केल्यानंतर बसत नाहीत. बसल्या त्या कणकीपासून मांजर बनव, कुत्रा बनव, बसल्या. महाराज मला त्याच्यातही दोष नाही, ती आमच्याकडे बघत बनवतात, याचं वाईट वाटतंय. बाकी काही नाही. काय तुला बनवायचं तूच तो बघ, माझ्याकडे बघणार मांजर बनवणार. अरे काय मी मांजरासारखं आहे का काय आहे. बसल्या याचं कारण काय, हस्त वांछिती खेळा. मग नाथ महाराज सांगतात, मी नाही बोलत, नाथ महाराज सांगतात, हाताची स्थिती वेगळीच आहे, पायाची स्थिती वेगळीच आहे, डोळ्याचं वेगळंच असतं, कानाचं वेगळंच असतं, जिभेचं वेगळंच असतं, पोटाचं वेगळंच असतं. ही सगळी इंद्रिय ओढाओढी करत राहतात. एका जीवाला ही सगळी इंद्रिय अशी ओढत राहतात. याचा अर्थ इंद्रियांच्या अधीन असलेला हा जीव आहे. आणि म्हणून संयतेंद्रिय हा ज्ञानप्राप्तीकरिता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली. श्रद्धावान मान्य आहे, तत्परा हा मान्य आहे, पण या दोन्ही बरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संयतेंद्रिय हा. श्रद्धा आहे, तत्पर आहे, पण इंद्रिय निग्रह नसेल तर त्याच्या पदरामध्ये ज्ञान पडणार नाही. याचे कितीतरी दाखले महाभारतामध्ये, रामायणामध्ये आपल्याला देता येण्यासारखे आहेत. सगळ्यांना माहीत असलेला श्लोक आहे, वेळ घेत नाही. आपण व्यास महर्षींच्या महाभारतातला श्लोक आहे पहा. मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वान विविक्ता असेनो भवेत बलवान इंद्रिय गामो विद्वांसमपि करशती. विद्वांसमपि करशती का विद्वांसन नाप करशती. याच्यावर व्यास महर्षींची आणि जैमिनी ऋषींची झालेली चर्चा महाभारतामध्ये वाचण्यासारखी आहे, ऐकण्यासारखी आहे. म्हणजे व्यासमहर्षी सांगतात विद्वांसमपि करशती, आणि जैमिनी ऋषींना मात्र विद्वांसन नाप करशती. आणि मग व्यासमहर्षींनी घेतलेलं ते स्त्रीचं रूप, त्याच्यातून इंद्रिय निग्रह जैमिनीचा नाही ही दाखवलेली कथा. या सगळ्याचा विस्तार करताना एकच वाक्य येतं की ज्ञान संपादन करायचं असेल तर इंद्रिय निग्रहाची आवश्यकता आहे. विठ्ठल विवेकाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे, शमतमादी षटक संपत्तीची गरज आहे, मुमुक्षुतीची गरज आहे, श्रवणाची गरज आहे, मननाची गरज आहे, नितिध्यासनाची गरज आहे. आणि या सगळ्यानंतर शेवटचा मुद्दा येतो तो तत्वम पदार्थ शोधन इथं येतो. आणि मग याच्या पुढं
जो ज्ञानाचा विचार केला जातो तो योग वासिष्ठामध्ये सांगितलेल्या त्या 7 पायऱ्या शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वपत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा इथपर्यंतचा विचार केला. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. मला थोडंसं पुढं बोलायचं आहे. आता ही जी अवस्था आहे, ज्ञानाची जी अवस्था आहे, ऐका, या ज्ञानाच्या अवस्थेचा 2 पद्धतीने विचार योग वासिष्ठांनी केलेला आहे, आचार्यांनीही केलेला आहे. जगद्गुरू आद्य शंकराचार्य असं सांगतात, आदौ ब्रह्म अहम अस्मी खद्विदम ब्रह्म पश्चात. अगोदर मी ब्रह्म आहे हे कळावं, मग चराचरामध्ये परमात्मा भरला हे कळत असतं. थोडं महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर मी वासुदेव तत्वता म्हटल्यानंतर म्हणायचं जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, हे नंतर म्हणायचं. किंवा ज्ञानोबारांच्या हरिपाठातून बोलायचं झालं तर एकहरी आत्मा जीव शिव समा हे झाल्यानंतर म्हणायचं भरला घन दाट हरी दिसे, हे नंतर आहे. म्हणजे एकहरी आत्मा जीवशिव समा वायातू दुर्गमा न घाली मन मग ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. असं नाही आहे की भरला घन दाट हरी दिसे अगोदर आणि मग एक हरी आत्मा जीव शिव समा, असं नाही. अगोदर मला मी कळावा आणि मी कळाल्यानंतर तो जो आतमध्ये असलेला मी तो चराचरामध्ये आहे हे कळत असतं आणि मग येणारी जी स्थिती आहे त्याला विष्णुमय जग असं म्हटलं जातं. या स्थितीपर्यंतचा मी हा सगळा प्रवास आपल्याला सांगण्याकरिता अगोदर मीच ज्ञान आणि त्या ज्ञानाकरता वापरलेला जो विचार आहे तो योग वासिष्ठातल्या या 7 भूमिकांचा आहे. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा. आता त्याच्या पुढं ऐका, इथपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच विचार माहिती आहे. मला त्याच्यात थोडंसं पुढं जायचं आहे. त्याच्या पुढं जेव्हा एका स्थितीमध्ये अहम ब्रह्म अस्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म या स्थितीमध्ये जेव्हा हा महात्मा पोहोचलेला असतो त्याची जी झालेली अवस्था आहे त्या अवस्थेचा पुन्हा 7 पद्धतीने विचार शास्त्रांनी मांडला की ज्या 7 पद्धतीमधली कोणतीही एक पद्धत घेतली तर या अभंगातल्या पहिल्या चरणाकडे आपल्याला घेऊन जाणारी आहे. मी त्या 7 पद्धती आपल्यासमोर मांडतो. ऐका, थोडंसं अवघड वाटेल पण महत्त्वाचं आहे, सांगून जातो. ज्ञानदा, योगदा, संन्यासदा, विलोनमुक्ती, सत्यदा, आनंददा आणि परात्परा. हे शब्द थोडे ऐकायला जड जातील पण याचा विस्तार फार महत्त्वाचा आहे. आपण ज्या अभंगाकडे प्रवृत्त होणार आहोत किंवा तुकाराम महाराज ज्या अभंगाचा विचार या आपल्याला या शब्दातून मांडतायत त्या शब्दांकडे प्रवृत्त होण्याकरिता या शब्दांचा अर्थ कळणं फार गरजेचं आहे. ऐका, ज्ञानदा. आता ही याच्यात असं नाही आहे, याच्यात काही क्रमवारी नाही आहे. ज्ञानदा झाल्यानंतर योगदा किंवा योगदा झाल्यानंतर संन्यासदा असं नाही. यातला कोणताही शब्द तुम्ही घ्या, मी फक्त त्या शब्दांचा सुट्टा विचार सांगतो. ज्ञानदा म्हणजे काय, जे जाणायचं आहे ते सगळं जाणलं अशी जी अवस्था येते त्याला ज्ञानदा म्हणा. ऐका, मी त्याची विस्तार पुढं करतो. योगदा म्हणजे काय, योगदा या शब्दाचा अर्थ जे मिळवायचं आहे ते सगळं मिळालं, आता काही राहिलं नाही, या स्थितीला योगदा म्हटलं जातं. आता संन्यासदा म्हणजे काय, जे त्यागायचं आहे ते सगळं त्यागलं, आता काही त्यागायचं राहिलं नाही, याला संन्यासदा म्हटलं जातं. आता आहे विलोनमुक्ती, हे सगळं मायामय आहे हे कळणं, याला विलोनमुक्ती म्हटलं जातं. आता पुढं आहे सत्यदा म्हणजे त्रिवार सत्य एक परमात्मा आहे याची जाणीव होणं, याला सत्यदा म्हटलं जातं. आता पुढं आहे आनंददा, हे सगळं विश्व हे आनंदाने ओतप्रोत भरलेलं आहे अशी स्थिती येणं, याला आनंदादा म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढं आहे परात्परा या शब्दाचा अर्थ आहे जीव आणि शिव हे शब्दही न राहता जीव शिव ऐक्य स्थितीमध्ये गेल्यानंतर जी सर्वम खल्विदम ब्रह्मस्थिती येते याला म्हटलं जातं परात्परा. विठ्ठल विठ्ठल हा इतका विस्तार जरी अवघड वाटत असला तरी त्या शब्दांकडे लक्ष द्या म्हणजे आपल्याला कळेल. ज्ञानदा, जे जाणायचं आहे ते सगळं जाणलं याला ज्ञानदा म्हटलं जातं. जे जाणायचं आहे, आपल्याकडे उद्दालक ऋषींचा आणि श्वेतकेतूचा दृष्टांत दिला जातो. याच्याकरता उद्दालकांचा आणि श्वेतकेतूचा दृष्टांत दिला जातो. काय झालं म्हणे, श्वेतकेतू 12 वर्ष अभ्यास करण्याकरिता त्यांच्या गुरुजींकडे गेले. ऐका, उपनिषदामध्ये आलेली कथा आहे. आणि 12 वर्षाचा अभ्यास करून जेव्हा ते माघारी आले आणि माघारी आल्यानंतर त्यांच्या वडिलांना म्हणजे उद्दालक ऋषींना असं वाटायला लागलं माझा मुलगा 12 वर्ष अभ्यास करून आला आहे. याचा अर्थ अनेक शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला आहे, वेदवेदांताचा त्यांनी अभ्यास केला आहे, माझ्यापेक्षा अधिक अभ्यास माझ्या मुलांनी केला आहे. याचं कौतुक वडिलांना वाटायला लागलं. भेटलेल्या माणसाला प्रत्येकाला ते सांगायला लागले,
माझा मुलगा अभ्यास करून आला आहे, 12 वर्ष शिकून आला आहे, वेदवेदांताचा अभ्यास केला आहे. बोलता बोलता वडील बोलायला लागले, माझ्यापेक्षा अधिक अभ्यास केला आहे. बोलता बोलता एक शब्द अधिक केला, माझ्यापेक्षाही माझा मुलगा हुशार आहे. हे शब्द श्वेतकेतूच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या कानावर पडले आणि त्या मुलाला वाटायला लागलं मी माझ्या बापापेक्षा शहाणा. हेही तेव्हापासून चालत आलं आहे. हे काय आज आहे अशातला भाग नाही. श्वेतकेतूच्या कानावर शब्द पडले. वडील काय सांगतात, माझ्यापेक्षा माझा मुलगा हुशार आहे म्हटल्याबरोबर त्याला वाटायला लागलं मी माझ्या वडिलापेक्षा शहाणा. ही गची बाधा, गची म्हणजे गर्वाची बाधा, ही श्वेतकेतूला झाली. हे उद्दालकांच्या लक्षात आलं. उद्दालकांनी विचार केला की सगळं चांगलं आहे मुलाकडे, पण एक दुर्गुण त्याच्याकडे आला आणि तो म्हणजे अहंकाराचा. एक तुम्हाला जाता जाता वाक्य सांगून, मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात, मी नाही बोलत, ज्ञानोबाराय बोलतात. हा अहंकार असा गमतीचा आहे, तो अज्ञानाच्या मागं लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. नवल अहंकाराची म्हणून नवल शब्द वापरला. ज्ञानोबाराय नवल शब्द कधी वापरतात, जे सहजासहजी शक्य नाही ते शक्य झालं की नवल शब्द वापरतात. त्यामुळे हा अहंकार अज्ञानाच्या मागं लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. मी अनेक वेळेला सांगत असतो, अहंकार असा गमतीच आहे. मंडपामध्ये असा कुठेतरी बसलेला असतो आणि इथं मंडपामध्ये येऊन जर कोण म्हणायला लागला, आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणतं हे आपलं गिराईकच नाही, हे आपलं गिराईक नाही. पण इथं येऊन जर एखादा माणूस म्हणायला लागला आपल्याला यातलं फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं आहे, दुसरं कोणाच्या नाही. कळतं म्हटलं की अहंकार कुठून कसा मागं लागेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून असा सूक्ष्म असलेला अहंकार, नामदेवराय बोलतात ना, अहंकाराचा वारा न लागू राजेसा. तुकोबाराय बोलतात ना, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. किती सूक्ष्म विचार सांगितलेला आहे पहा. आता श्वेतकेतूला झालेला अहंकार, उद्दालकांनी विचार केला काय करावं, याचा अहंकार घालवावा कसा. कारण जिथं अहंकार आहे तिथं शुद्ध ज्ञान राहत नाही, जिथं अहंकार आहे तिथं परमात्मा राहत नाही. मी दोन्ही शब्द बोलतो. जिथं अहंकार आहे तिथं शुद्ध ज्ञान राहत नाही आणि जिथं अहंकार आहे तिथं सगुण परमात्माही राहत नाही. तो का म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला त्या ना काने रे जग जेठी देई भेटी एक वेळा. त्या गोपिकेच्या मुखातली जी भाषा तुकाराम महाराजांनी विरहणीत वापरली ना, त्या गोपिकेने जेव्हा विचारलं की माझी चूक काय झाली आहे, काय चूक झाली आहे, एकच चूक झाली. तो का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. मी सहज मागं बघायला गेली आणि एवढ्यात तो निघून गेला. मागं बघायला गेली या शब्दाचा अर्थ आहे थोडा सूक्ष्म अहंकार निर्माण झाला. कृष्ण माझ्याच बरोबर आहे एवढा अहंकार निर्माण झाला, एवढ्या वेगी अंतरला. याचा अर्थ अहंकार असला की देवही तिथं थांबत नाही आणि अहंकार असला की ज्ञानही तिथं थांबत नाही. श्वेतकेतूला झालेला अहंकार उद्दालकांना वाटायला लागलं हा अहंकार गेला पाहिजे, काय करावं. उद्दालकांनी एकदा आपल्या मुलाला एक प्रश्न विचारला. ऐका प्रश्न काय आहे. प्रश्न विचारला, श्वेतकेतू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हटले काय. असं जगात काय आहे की जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं, जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं, असं जगात काय आहे सांग. त्याने थोडासा विचार करायला लागला. अरे बापरे हे काय आहे बाबा. विचार करायला लागला, विचार केला, त्याला उत्तर सापडेना. जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं कळेना. आणखीन थोडा विचार केला, कळेना. 2 दिवसाची मुदत द्या म्हटला. 2 दिवस विचार करायला लागला, लक्षात येईना. आपले जे ग्रंथ होते, जे अभ्यासले ते ग्रंथ पुन्हा उघडून बघितले, जे बांधून ठेवलेले होते. संस्था झाल्यानंतर आपण बांधून ठेवतो ना, तशातला भाग ते सगळे काढले. त्याच्यावरची धूळ झटकली. बऱ्याचदा चातुर्मास झाल्यानंतरही आमच्याकडे असेच ग्रंथ बांधून ठेवतात सगळे, पण ते सगळे काढले. त्याच्यावरची धूळ झटकली. ते बघायला लागला. त्याच्यातले ग्रंथात कुठं उत्तर सापडतं का पाहायला लागला. आपण ज्या संस्थेमध्ये असताना ज्या वह्या लिहिल्या होत्या त्या वहीमध्ये कुठं उत्तर सापडतं का पाहायला लागला. आपल्या काही मित्रांना विचारलं, कोणालाही सांगता येईना. जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं असं काय आहे. अस्वस्थ झाला. 2 दिवस झाले, 8 दिवस झाले. शेवटी वडिलांकडे पुन्हा गेला आणि वडिलांना म्हणायला लागला, बाबा मी खूप शोधलं पण या प्रश्नाचं उत्तर काही मला भेटत नाही आहे. मी हतबल झालो. मला वाटत होतं की मी सगळ्यात जास्त हुशार आहे, तुमच्यापेक्षासुद्धा शहाणा असं मला वाटत होतं, पण माझा तो अहंकार गेला आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे, तेवढं उत्तर मला द्या तर माझ्या मनाला समाधान वाटेल.
मग उद्धालकांच्या लक्षात आलं याचा अहंकार गेला आहे ना, आता याला उत्तर द्यायला हरकत नाही. उद्धालकांनी सांगितलं, बाळ, जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं हे कळण्याकरता तत्त्वज्ञानातल्या एका सिद्धांताची माहिती असणं गरजेचे आहे. कोणता सिद्धांत आहे? कारणाचं ज्ञान झालं की कार्याचं ज्ञान आपोआप होत असतं. ऐका, कारणाचं ज्ञान झालं की कार्याचं ज्ञान आपोआप होत असतं. म्हणजे माती कळाली की मडकं आपोआप कळतं, तंतू कळाले की कपडे आपोआप कळतात. याचा अर्थ कपडे कळण्याकरिता तंतूचं ज्ञान आवश्यक आहे, मडकं कळण्याकरिता मातीचं ज्ञान आवश्यक आहे. मातीचं ज्ञान झालं की मडक्याचं ज्ञान होतं, म्हणजेच कारणाचं ज्ञान झालं की कार्याचं ज्ञान होतं. तसं हे सगळं जगत कार्य आहे आणि याचा कारण असलेला तो परमात्मा आहे. असं काय आहे की जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं? असा एक परमात्मा आहे की जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं. याला म्हणा ज्ञानदा. वा वा वा, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल जे जाणल्यानंतर परमात्म तत्व एकदा कळालं की पुन्हा बाकी काही कळून घेण्याची गरज नाही. त्याच्या कळण्याने सगळं काही कळत असतं. याला ज्ञानदा म्हणा. आणि ही ज्ञानदा येणारी जी अवस्था आहे यालाच विष्णुमय जग किंवा सर्वात्मकाची अवस्था म्हणा. एवढ्यावर नाही विषय समजला. दुसरं सांगतो, योगदा. योगदा म्हणजे काय? जे मिळवायचं आहे ते सगळं मिळणं. आपल्याला याच्याकरता काही ओव्या देऊन किंवा काही श्लोक देऊन पुढं जातो. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनीच केलेला विचार आहे, न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्ध्वापमान सिद्धः भवती तृप्तः भवती अमृतः भवती. नारदांचं भक्तिसूत्र उघडून पहा. याचा अर्थ काही जे मिळवायचं आहे ते सगळं मिळालं, आता काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. याला योगदा म्हणा. आता पुढं ऐका, अशी योगदा आलेली जी स्थिती आहे याला सर्वात्मकपण म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. ज्ञानदा आलेली जी स्थिती याला सर्वात्मकपण म्हणा, किंवा योगदा आलेली जी स्थिती याला सर्वात्मकपण म्हणा. किंवा तिसरा मुद्दा सांगतो, संन्यासदा. संन्यासदा म्हणजे काय? जे त्यागायचं आहे ते सगळं त्यागलं, जे टाकायचं आहे ते सगळं टाकलं, आता काही टाकायचं शिल्लक राहिलं नाही. याला संन्यासदा म्हणा. थोडं स्पष्ट बोलून पुढं जातो. हा जो संन्यासदा शब्द आहे की नाही, तो संन्यासी या शब्दाने जरी आलेला असला तरी फक्त भगवे कपडे धारण करणारा तो संन्यासी, एवढ्या अंगापुरता नाही. बरं, तसं बोलायला गेलं तर आमचे तुकोबाराय फार कडक बोलतात, भगवे तरी श्वान. मग किती अवघड आहे ते, फार अवघड. म्हणून ज्ञानोबरांची व्याख्या फार महत्त्वाची आहे. मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. त्याला संन्यासी म्हणावं. मी माझी ऐशी आठवण. आमच्याकडे गमतीने उदाहरण दिलं जातं. काय झालं म्हणे, 2 संन्यासी रस्त्याने निघाले, भगवे कपडे घातलेले 2 संन्यासी रस्त्याने निघाले. आणि मग ते दोघं रस्त्याने जात असताना नदीच्या काठावर एकदम एक स्त्री पाणी आणण्याकरता गेली आणि ती नदीमध्ये पडली. भरपूर पाणी होतं, ती बुडायला लागली. आणि बुडायला लागल्यानंतर मात्र तिनं ओरडायला सुरुवात केली, वाचवा 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 म्हणून ओरडायला लागली. आणि मग आता ते आवाज या 2 संन्याशांच्या कानावर गेले. तेवढ्यामध्ये एका संन्याशाने विचार केला, अरे ही स्त्री वाचवा वाचवा म्हणायला लागली आहे, आपण तिला वाचवलं पाहिजे. म्हणून ते वाचवायला निघाला. तेवढ्यात दुसऱ्या संन्याशी सांगितलं, तसं करायचं नसतं, आपण संन्यासी आहोत, भगवे कपडे धारण केलेले आहेत, आपण कोणाला वाचवू शकत नाही. ती स्त्री आहे, तिला स्पर्श तर करूच शकत नाही, अजिबात नाही. तो म्हटलं, अरे आपण संन्यासी जरी असलो तरी अगोदर माणूस आहोत आपण, ते माणुसकीचा धर्म तरी आपल्याला कळायला पाहिजे ना. बुडायला लागल्यानंतर तर वाचवणं हे आपलं काम आहे. तर म्हटलं अजिबात नाही. तो काही ऐके ना. दुसरा म्हणायचा वाचवायचं नाही, पहिला म्हणायचा वाचवलं पाहिजे. ती स्त्री ओरडायला लागली आहे, आता बुडून मरेल की काय कुणास ठाऊक. एवढ्यामध्ये तो दुसरा संन्यासी धावत गेला, त्या स्त्रीचा हात पकडला, वरती आणलं, तिला खांद्यावर घेतलं, नदीच्या काठावर आणलं आणि सोडलं. तिनं आपलं त्या संन्याशीचे आभार वगैरे मानले, तुमच्यामुळे माझा जीव वाचला, पाया वगैरे पडली, ती बाई निघून गेली. हे दोन्ही संन्यासी रस्त्याने निघाले. जे वाचवायचं नाही म्हणणारा संन्यासी होता का नाही, त्यांनी सांगितलं, तू बाजूला सरक, माझ्या जवळ येऊ नको, स्पर्श करू नको. ते म्हटले, का? तुझा संन्याशीपणा संपला, कलंकित झालाच म्हटले, काही राहिलं नाही तुझं. अरे तुला म्हटलं होतं ना, आपण कोणाला वाचवायचं नसतं, स्पर्श करायचं नसतो. स्त्रीचा स्पर्श झाला तुला, तू तिला उचललं, खांद्यावर घेतलं, नदीच्या काठावर आणलंस, तू कलंकित झाला, सरक बाजूला. कितीतरी वेळ तो म्हटला, अरे बाबा तिचा जीव वाचवणं गरजेचं होतं. नाही नाही, तू तिला उचललं, खांद्यावर घेतलं आणि मग तुझा तो कलंकितपणा झाला, सरक बाजूला. बराच वेळ झालं तो संन्याशी बोलत होता. तास 1.5 तासानंतर तो दुसरा संन्याशी म्हटलं, हे बघ, खरं आहे,
मी त्या स्त्रीला वाचवलं, खांद्यावर घेतलं, नदीवर आणून सोडलं, तिथं सुटलं. पण गेली 1 तास झालं ती स्त्री तुझ्या डोक्यात आहे, माझ्यापेक्षा तू जास्त बिघडलाय म्हटले, मी नाही बिघडलेलो म्हटले. याचा अर्थ काय? संन्यस्तपणा हा केवळ कपड्यावर अवलंबून नाही, तो वृत्तीवर अवलंबून आहे. विठाला 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 विठाला. त्यामुळे जे त्यागायचं आहे ते सगळं त्यागलं, याला संन्यासदा म्हणा. आणि ही संन्यासदा आलेली जी वृत्ती आहे याला म्हणा सर्वात्मकपण. किती झाल्या? 3 गोष्टी. जे ज्ञानदा याला म्हणा सर्वात्मकपण, योगदा याला म्हणा सर्वात्मकपण, संन्यासदा याला म्हणा सर्वात्मकपण. पुढं एका वाक्यात अर्थ सांगतो. विलवण मुक्ती हे सगळं मायामय आहे हे कळणं याला म्हणा सर्वात्मकपण. त्याच्या पुढं सत्यदा, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास, ही जी स्थिती आहे या स्थितीला म्हणा सर्वात्मकपण. पुढं आनंददा, अवघेची त्रैलोक्य, आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अशी स्थिती जिथे येते ना त्याला म्हणा आनंददा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परात्परा, जीव आणि शिव हे शब्दही जिथं आता शिल्लक न राहता सर्वम खलविदम ब्रह्म अशी स्थिती झाली, याला सर्वात्मकपण म्हणा. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या स्थितीमध्ये आहोतच, उलट आमची या स्थितीची चोरी कोण करणार आहे? अभंगाचं पहिलं सर्वात्मकपण 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 भक्तीची आवडी मनी भक्तीची आवडी माझे हिरोनी ने तो कोण माझे हिरोनी ने तो कोण मनी भक्तीची माझे हिरोनीने तो कोण माझे हिरोनीने तो कोण माझे हिरोनीने तो कोण सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण माझे हिरोनीने तो कोण माझे जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो
रखुमाई हा टाळकरे रखुमाई जय जय विठोबा 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 रखुमाई बोला धानली गवळा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी विठाला 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 या अभंगाचा विचार करताना आपण पहिल्या चरणावर येऊन थांबलेलो आहोत. सर्वात्मकपण माझी हिरोनीने तो कोण याच्यातला सर्वात्मकपण या शब्दाचे 7 पद्धतीने अर्थ आपल्याला करता येण्यासारखे आहेत. जरी विस्तार सगळ्यांचा वेळेअभावी करता आलेला नसला तरी ज्ञानदा योगदा संन्यासदा विलोनमुक्ती सत्यदा आनंददा आणि परात्परा या भूमिका आपल्याला सर्वात्मकपण या शब्दाच्या अनुषंगाने फार महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला कळण्यासारखं आहे. आता याचा सगळ्यांना कळेल असा एका वाक्यात अर्थ द्यायचा झाला तर सर्वात्मकपण या शब्दाचा अर्थ आहे चराचरामध्ये परमात्मा आहे अशी अवस्था. आता या अवस्थेचा विचार केला तर कित्येक तरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर देता येण्यासारखे आहे. ज्ञानोबाराय रेड्याकडे पाहून बोलतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. याचा अर्थ ज्ञानोबाराय रेड्यामध्ये देव पाहतात, एकनाथ महाराज गाढवामध्ये देव पाहतात, तुकाराम महाराज पाखरांमध्ये देव पाहतात, मी ज्या परंपरेत आहेत ते मानकोजी बोधले महाराज सापामध्ये देव पाहतात. अशा अनेक कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत आणि या सगळ्या कथांच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येण्यासारखं आहे सर्वात्मकपण. याचा अर्थ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता नीट ऐका, ही जी सर्वात्मकपणाची अवस्था आहे तुकाराम महाराज सांगतात माझे हिरोनी नेतो कोण. महाराजांनी प्रश्न केला माझे हिरोनी नेतो कोण. हिरोनी नेतो कोण याचा अर्थ चोरोनी नेतो कोण. म्हणजे हिरोनी या शब्दाला जे त्यांनी इतकं हिरवून टाकलं त्या चालीमध्ये की मला वाटायला लागलं हिरोनी शब्दाचा हाच अर्थ आहे का दुसरा अर्थ आहे. फार गोड असो, पण हिरोनी या शब्दाचा अर्थ चोरोनी. महाराज सांगतात सर्वात्मकपण माझे हिरोनी म्हणजे चोरून घेऊन जाणार आहे. आता ऐका, मी तुम्हाला 2 कारणं सांगतो. सर्वात्मकपणाची जी अवस्था आहे याची कोणीही चोरी करणार नाही असा अर्थ झाला. या प्रमाणाचा अर्थ काय झाला, सर्वात्मकपणाची जी अवस्था आहे याची कोणीही चोरी करणार नाही. आता पुढं बोलतो का चोरी करणार नाही याची 2 कारणं. पहिलं कारण हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही. ही काही अवस्था चोरण्यासारखी नाही, कारण चोरी सावयवाची होत असते आणि ही अवस्था निरवयव आहे. चोरी साकाराची होत असते आणि ही अवस्था निराकार आहे. मग निराकार असलेली निरवयव असलेली सर्वात्मकपणाची अवस्था कोण चोरून घेऊन जाणार आहे हा झाला पहिला विचार. आणि थोडं पुढलं गमतीने बोलू, याची कोणीही चोरी करणार नाही. याचं गमतीचं उत्तर असं आहे याची कोणाला गरजच नाही म्हणून कोणी चोरी करणार नाही. कोणाला गरज आहे महाराज, कोणाला गरज आहे. आम्ही सर्वात्मकपणाची चोरी केली असं कोणी म्हणेल का. गमतीने बोलू का, नाही आम्ही कीर्तनात गेलो आणि कीर्तनकाराचं ज्ञान चोरलं, चप्पल चोरीला जाईल नाही असं नाही आहे. ज्ञान कोण चोरायला लागले महाराज, त्यांचं ज्ञान कोणी चोरून घेऊन जाणार नाही. कारण ज्ञान नावाची वस्तूच अशी आहे की ती चोरी करताच येत नाही. त्यामुळे सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण ते काय आहे याच्यामध्ये जगज्योती बसवेश्वरांचं तत्त्वज्ञान थोडंसं माझ्या वाचण्यात आहे. थोडं अन्य जे काही संप्रदायातली मंडळी आहेत त्यांचं चरित्र वाचण्याची मला आवड आहे, वाचण्याची हौस आहे. किंवा अवांतरी वाचन करण्याची थोडं. अवांतर म्हणजे अलीकडल्या काळात कीर्तनात जितकं अवांतर चालतं तितकं नाही आहे. हे इथल्या इथंच आहे फक्त. मी बाकीचं बोलत बसत नाही. पण जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या चरित्रामध्ये एक उदाहरण आहे. काय झालं म्हणे, ते झोपलेले होते. आता जगज्योती महात्मा बसवेश्वर तुम्ही कर्नाटकामध्ये जर गेलात तर कुडल संगमला त्यांची फार मोठी समाधी आहे. खूप मोठं काम त्यांचं त्या शैव धर्मामध्ये खूप मोठं काम तिकडं आपल्याला दिसून येईल. ते आता महात्मा होते, विरक्त होते. त्यांच्या बायकोचं नाव होतं निलंबिका. दोघी झोपे गेलेले. रात्रीच्या वेळेला एक चोर त्यांच्या घरात आला आणि त्यांच्या बायकोच्या कानातलं कुंडलं चोरण्याचा त्यानं प्रयत्न केला. असं चोरायला लागला.
तेवढ्यात तिला जाग आली. तिनं हात झटकला, मोठ्याने ओरडायला लागली. चोर चोर म्हटल्याबरोबर दिवे लागले आणि एकदम सगळं सैन्य, ते सेवक होते, धावत आले. मोठे जे मुख्य दरवाजा आहे तो अडवला, त्या चोराला पकडलं. पकडल्याबरोबर दिवे लागलेले, आरडाओरडा चाललेला. निलंबिकेने ते पाहिलं, मोठ्याने ओरडायला लागली, चोर आलाय, पकडलं, पकडा त्याला, काय शिक्षा द्यायची बघा. या सगळ्या आवाजाने शांत झोपलेले महात्मा जगज्योती बसवेश्वर ते उठले, बाहेर आले. अंगणात दिवे लागलेले, एका माणसाला पकडलेलं, सैन्य उभं असलेलं, आपली बायको मोठमोठ्याने ओरडते आहे. जगज्योती बसवेश्वरांनी विचारलं, काय झालं, का ओरडायला लागलीस? बायकोनी सांगितलं, हे पहा, हा चोर आहे, यांनी माझ्या कानातली कुंडलं चोरण्याचा प्रयत्न केला आहे, याला काय शिक्षा करता बघा बरं. म्हटले, तुम्ही, हा चोर आहे, पकडला आहे, याला काय शिक्षा करायची सांगा. आता ऐका, बसवेश्वरांनी एकदा आपल्या बायकोकडे पाहिलं, एकदा त्या चोराकडे पाहिलं आणि बसवेश्वरांनी सांगितलं, बायकोकडे बघून निलंबिकेला सांगितलं, अगं निलंबिके, चोर तो नाही, चोर तू आहेस म्हटले. आता हे ऐक बघा, म्हणजे असं घरी जाऊन म्हणायला जाऊ नका, फक्त ऐका. चोर तो नाही, चोर तू आहेस म्हटले. त्या निलंबिकेला कळे ना, ते म्हणते असं का म्हणायला लागलात? ते म्हटले, चोर म्हणायचं कुणाला? चोरी करणारा चोर नसतो, चोरी करण्यासारख्या वस्तू जवळ बाळगणारा चोर असतो म्हटले. चोर शब्दाची वेगळीच व्याख्या बसवेश्वरांनी सांगितली. मग मला असं म्हणायचं आहे की याचा अर्थ चोरी करण्यासारखी वस्तू जवळ बाळगणं, याचा अर्थ चोरी करण्यासारखी वस्तू ही सावयव आहे. तुकाराम महाराज सांगतात, आमच्याकडे ही अवस्था निरवयव आहे, याची कोण चोरी करणार? माझे हिरोनी नेतो कोण? विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? महाराज सांगतात, याचा अर्थ ही ज्ञानमय अवस्था आहे, याची कोणी चोरी करणार नाही. आता फक्त एकच इच्छा आहे. तुकाराम महाराज सांगतात, ही ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली आहे, आता आम्हाला त्या ज्ञानाच्या संबंधाने चर्चा नको. अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. याचा अर्थ आता आम्हाला ज्ञानाच्या संबंधाने सांगू नको देवा, आमची जी इच्छा आहे ती वेगळी आहे. ज्ञानाची इच्छा नाही का? कारण ज्ञान आहेच ना आमच्याकडे, आमची ज्ञानाची इच्छा नाही. या ज्ञानाच्या पुढं काय आहे? आता ऐका, एक जाता जाता वाक्य सांगतो. ज्ञानाच्या पुढं काहीच नाही असं तत्त्वज्ञान सांगतं. ज्ञानदेव तू कैवल्यम उपनिषदाची भाषा आहे. ज्ञान हे सर्वत्र आहे असं सांगितलं जातं, पण या ज्ञानाच्याही पुढं एका तत्वाचा विचार केला जातो आणि तो केवळ भक्तीचा विचार केला जातो. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला ज्ञानाची अवस्था प्राप्तच झालेली आहे, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. याच्या पुढं जी तत्व आहे ते भक्तीचं तत्व आहे, ते फक्त आमच्या अंतःकरणात यावं एवढीच मनात इच्छा आहे. अभंगाचं मनी भक्तीची आवडे आवडे, मनी भक्तीची आवडे राम, मनी भक्तीची आवडे आवडे, मनी भक्तीची आवडे आवडे, मनी भक्तीची आवडे आवडे, मनी भक्तीची आवडे आवडे, मनी भक्तीची आवडे मनी भक्तीची आवडे. हेवा भावा ऐसी जोडी, हेवा भावा ऐसी जोडी, मनी भक्तीची आवडी आवडी, मनी भक्तीची आवडी. ऐसी जोडी बाबा, ऐसी जोडी, मनी भक्तीची आवडे मनी भक्तीची आवडे.
हेवा व्हावी ऐशी जोडी. महाराज सांगतात आता आमच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे, मनी भक्तीची आवडी. आमच्या ठिकाणी दुसरी कशाची आवड नाही, केवळ भक्तीची आवड आहे. आता ज्ञान संपादन झालेलं आहे, त्याच्या पुढं जो विचार केला जातो तो केवळ भक्तीचा. मी फक्त 2च वाक्य सांगतो. ज्ञानपूर्व भक्ती वेगळी आणि ज्ञानोत्तर भक्ती वेगळी. ज्ञानाच्याही पुढं ज्याचा विचार केला जातो ते केवळ भक्तीचा विचार केला जातो. ज्याला ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्ञानाच्या पुढं असणारी जी भक्ती आहे, महाराज सांगतात आमच्या अंतःकरणामध्ये एवढीच इच्छा आहे की आमच्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हावी एवढी इच्छा आहे. मनी भक्तीची आवडी ही एवढीच इच्छा आहे. आता गंमत आहे, ही भक्ती म्हटलं, ती भक्ती म्हणजे तरी काय? एकच व्याख्या सांगतो. पुष्कळ व्याख्या माझ्या डोळ्यासमोर आहे, पण एक व्याख्या सांगतो. भक्तिशास्त्राने व्याख्या अशी केली आहे, अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती इति उत्तमाः. असं भक्तीचं चिंतन केलं आहे. अन्याभिलाषितम शून्यम, जिथं कसल्याही पद्धतीचे अभिलाषा शिल्लक राहत नाही. एक ज्ञान कर्मादि अनावृतम, कर्म ज्ञान योग या सगळ्या मार्गांच्याही वर श्रेष्ठ असणारी, अनुकूल्येनं कृष्णाला अनुकूल असणारी, अनुशील्येनं याचा अर्थ कृष्णाचं अनुसरण करणारी अशी जी तत्त्व आहे त्याला भक्ती तत्त्व म्हणा. असा भक्तीचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. अन्य अभिलाषितम शून्यम याच्याकरता नारद भक्तिसूत्रात एक सूत्र सांगतो, सा न कामयमाना निरोध रूपत्वात, असं नारदाने भक्तिसूत्र सांगितलं आहे. याचा अर्थ कसल्याही पद्धतीची कामना शिल्लक राहत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, ही जी स्थिती आहे या स्थितीला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणा. असा भक्तीचा विचार केला जातो. एक आता थोडं आणखीन पुढं बोलतो. महाराजांनी ज्ञानाच्याही पुढं असणाऱ्या भक्तीचा विचार का केला असेल याचं एकाच वाक्यात उत्तर देतो. काय आहे? ज्ञानाच्या अगोदर असलेली भक्ती आणि ज्ञानाच्या नंतर असलेली भक्ती. एका वाक्यात ज्ञानाच्या अगोदर असलेली भक्ती आणि ज्ञानाच्या नंतर असलेली भक्ती. ज्ञानाच्या अगोदर असलेली भक्ती भक्ताला देवाकडे घेऊन जाते आणि ज्ञानाच्या नंतर असलेली भक्ती देवालाच भक्ताकडे घेऊन येते. लक्षात घ्या, एका वाक्यात आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. ज्ञानाच्या अगोदर असलेली भक्ती भक्ताला देवाकडे घेऊन जाते, पण ज्ञानाच्या नंतर असलेली भक्ती सुखे येतो घरा नारायण, धावे चाले मागे मागे, नवे नवे भक्ताची सेवा करायला लावणारी जी भक्ती आहे ती ज्ञानानंतरची भक्ती आहे. आपल्याकडे असं वर्णन केलं जातं गमतीने. काय झालं म्हणे, सकाळची वेळ होती, एवढा एक दृष्टांत देतो, पुढची 2 प्रमाणं लावून देतो म्हणजे संपून जाईल. काही नाही, सकाळची वेळ होती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, म्हणजे हे असं थोडं थोडं बोलावं लागतंय मध्ये, कधी संपणार आहे कोणास ठाऊकी असं वाटायला लागतंय. असं मध्ये असं थोडंसं मांडलं म्हणजे अरे आता बहुतेक संपतंय काय की, असं मी बराच वेळ म्हणत राहणार आहे, संपणार नाही, लक्षात घ्या तुम्ही. आणि आता हळूहळू असं हे मानसशास्त्राचा मी प्राध्यापक असल्याचा परिणाम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, ऐका, ते काय झालं, सकाळची वेळ होती. द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग सकाळची वेळ, नारदांना काही काम निघालं. नारदजी धावत भगवंताला भेटण्याकरता म्हणून द्वारकेमध्ये आले. आणि मग द्वारकेमध्ये आले, सकाळची वेळ होती आणि एकदम आले ते इकडं तिकडं देव कुठं दिसेनात. स्वयंपाकघरात गेले आणि स्वयंपाकघरात गेले. रुक्मिणी माता काहीतरी काम करत होत्या. बरं, आता ते नारद कोणत्याही वेळेला ती येऊ शकत होते आणि कोणाकडेही जाऊ शकत होते, त्यांना कोण अडवणार. आता हे अगदी जवळचा माणूस सकाळच्या वेळेला येतात, स्वयंपाकघरात गेले तरी त्यांना कोण बोलणार. अगदी जवळची माणसं कधीही फोन करतात कधीही फोन करतात, त्यांना काही नाही. सकाळ सकाळ आता बघा तुम्ही, आता आम्ही आता मुंबईचं कीर्तन करून मी घरी जाणार, पहाटे 5-5:30 वाजणार घरी जायला. मग आम्ही थोडंसं सकाळी उशिरा उठणार, सकाळ 8 वाजता फोन करणार. हे काय इकडं जवळची माणसं ना, पोचलात का, तुम्हाला काय करायचं आहे, पोचतो ना आम्ही, तुम्ही कशाला आमची झोप मोड कशाला करता. कधी कधी जवळची माणसं सकाळी 8ला, आम्ही जर म्हटलं जरा झोपलं, आणखीन उठलं नाहीत का, आता त्यांना काय माहिती आम्ही 5:05ला येऊन झोपलेलो आहे. पण कधी कधी असं होतं, जवळची माणसं. तसा नारद जवळचे होते, सकाळ गेले, घरी गेले, स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकघरात रुक्मिणी माता काम करत होत्या आणि तिथं गेले आणि एकदम मोठ्याने ओरडायला लागले, देव कुठं आहेत, देव कुठं आहेत, काय भेटले नाहीत, इकडं नाहीत तिकडं नाहीत, देव कुठं आहेत, मला महत्त्वाचं काम सांगायचं आहे, देव कुठं आहेत. असं इकडं तिकडं बघायला लागल्यानंतर रुक्मिणी मातेने सांगितलं, अहो नारदा, सकाळची वेळ आहे, देव कुठं आहेत, देव कुठं आहेत म्हणून काय विचारता. आता सकाळच्या वेळेला कुठं असणार आहेत, म्हणजे देवपूजा करायला लागले देवघरात. आता ऐका, नारदांनी विचारलं देव कुठं आहेत आणि रुक्मिणी माता म्हणतात देव कुठं आहेत, तर देव देवपूजा करायला लागलेत.
नारदांनी सांगितलं, "ओ आईसाहेब काय बोलताय, कळतंय का? मी विचारतोय देव कुठं आहे आणि तुम्ही म्हणतात ते देवपूजा करायला लागलेत. खरं तर देवाची पूजा आम्ही करायला पाहिजे. देवानं देवाची कसली पूजा करायची? देवाची पूजा आम्ही करणं ठीक आहे, आम्ही करत नाही ती गोष्ट निराळी, हे कंसातलं आहे. पण देवाची पूजा आम्ही करणं हे ठीक आहे. पण देव कुठल्या देवाची पूजा करणार आहेत? मी देव कुठं आहे म्हणता आणि तुम्ही म्हणता देवपूजा करायला लागलेत. देव कोणत्या देवाची पूजा करतात?" रुक्मिणी मातेंनी सांगितलं, "हे पाहा नारदा, मलाही आत्तापर्यंत ते काही माहीत नाही. ते देवघरात जाऊन कोणत्या देवाची पूजा करतात मी विचारलं नाही, मलाही ते माहीत नाहीत. ते देवपूजा करतात का झोपा काढतात, ह्या त्यांचं जसं म्हणतात ना, आपलंही तसंच आहे, त्यांचंही तसंच आहे. ते म्हटले ते काय करतात मला माहीत नाही म्हटले, पण ते देवपूजेला म्हणून आतमध्ये जातात, काही माहीत नाही ते कोणत्या देवाची पूजा करतात." नारदांनी विचार केला, कोणत्या देवाची पूजा करतात बघायलाच पाहिजे. आणि म्हणून नारदांनी त्या देवघराचा दरवाजा उघडला, आतमध्ये डोकावून पाहिलं. अक्षरशः देव अगदी सोवळं वगैरे निसून बसलेले होते. पुढं ते देवघर होतं, त्याच्यामध्ये काही मूर्त्या मांडलेल्या होत्या आणि मग त्याची ती पूजा करणं वगैरे सगळं चालू होतं. नारदांना आश्चर्य काय, त्या देवघरापेक्षा सुद्धा त्या देवघरात कोणत्या देवाच्या मूर्त्या आहेत त्याचं, हे कोणत्या देवाच्या मूर्त्या आहेत बघायला पाहिजे. पण थोडंसं डोकावून बघितलं. डोकावून पाहिल्याबरोबर नारदांना आश्चर्य वाटायला लागलं. त्या देवघरातल्या ज्या मूर्त्या होत्या त्या सगळ्या भक्तांच्या मूर्त्या होत्या. एक हनुमंतरायाची मूर्ती होती, अर्जुनाची मूर्ती होती, सगळ्या एक सगळ्या भक्तांच्या मूर्त्या होत्या. आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य, भगवान ज्या मूर्तीला हातामध्ये घेऊन गंध लावत होते ती मूर्ती नारदांचीच होती. नारदांनी ते देवाकडे बघितलं आणि देवाला विचारलं, "अहो देवा काय करायला लागलात?" देवाने असं विचारलं, "अरे तू कसं काय आला, कधी कर आला?" "नाही ते जाऊ द्या, कधी आलो कसं आलो ते सगळं जाऊ द्या, पण तुम्ही काय करायला लागलायत? देवपूजा करायला लागलात तर कुणाची पूजा करताय? अहो ती मूर्ती तर माझी आहे आणि माझी देव म्हणून पूजा कसं काय करताय?" ऐका, भगवंताने फार गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, "नारदा, तुमच्याकरता मी देव आहे, तुमच्याकरता मी देव आहे, पण माझ्याकरता भक्त हेच देव आहेत. आता भक्त हेच देव आहेत आणि मला असं बोलायचं आहे, माझ्याकरता भक्त हेच देव आहेत. ही भाषा यायची असेल तर त्याला ज्ञानोत्तर भक्ती पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. घाली दंडवत पूजोनिया, निर्गुण आकार झाला गुणवंत. निर्गुण असलेला आकार झाला गुणवंत झाला आणि घाली दंडवत पूजोनिया, हा निर्गुणातून असलेला परमात्मा सगुणामध्ये येतो आणि भक्ताची पूजा करायला लागतो. हे सगळं होतं ते केवळ भक्तीमध्ये होतं. आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करताना सांगतात, मनी भक्तीची आवडी. आमच्या अंतःकरणात एकच आवड आहे की भक्तीची आवड ही आहे. बरं, आता पुढं गंमत आहे, आवडी शब्द वापरला, मनी भक्तीची आवडी. इथला मन शब्दाचा विस्तार करायला गेलो पुष्कळ वेळ जाईल. भक्ती शब्दाचे आणखीन खूप अर्थ आपल्याला सांगता येतील, पण हा जो आवडी शब्द आहे की नाही, हाही खूप महत्त्वाचा आहे. मनामध्ये आवड निर्माण झाली, ती कशाची आवड आहे तर भक्तीची आवड आहे. आता हा जो शब्द वापरलेला आहे का नाही, तो जी भक्तीची आवड सांगितली जाते असा आहे. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे, माणसाच्या मनामध्ये आवड अशी निर्माण व्हावी की दोन्हीकडून फायदा आपलाच व्हावा. आवड अशी निर्माण व्हावी की दोन्हीकडून फायदा आपलाच व्हावा. आवडी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, दोन्हीकडून फायदा आपला व्हावा. मी जुन्या काळातलं उदाहरण देतो. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे, फड परंपरेतले किंवा आपल्या संस्थेची जी जुनी मंडळी ती फार गोड उदाहरण द्यायची. काय झालं म्हणे, एक मनुष्य रस्त्याने निघाला, मोठा श्रीमंत सावकार होता आणि सावकार असलेला मनुष्य रस्त्याने निघाला, तहान लागली, पाणी पिण्याकरिता एका नदीच्या त्या विहिरीच्या काठावर वाकला. सावकार आहे, खिशामध्ये 100 मोहरा होत्या, पाणी पिण्याकरता वाकला, 100च्या 100 मोहरा विहिरीमध्ये पडल्या. अहो आता 100 मोहरा पडल्या, वाईट वाटायला लागलं, ओरडायला लागला, कोण मोहरा काढून देईल का? तिथं जवळ एक शेतकरी होता, तो शेतकरी धावत आला. काय झालं सावकार? म्हणजे 100 मोहरा विहिरीमध्ये पडल्या, कोण काढून देईल याच्याकरता ओरडायला लागलो आहे. शेतकऱ्याने सांगितलं, मी आहे ना, म्हटले मी काढून देतो. तो सावकार म्हटला, वा वा, छान छान, काढून द्या. ते म्हटले, छान छान नाही, मला काय देणार हे सांगा. फुकट काम करायला शेतकरी काय रिकाम आहे का? आता म्हटले तुम्ही मला काय देणार हे सांगा. आता काय, सावकाराला वाटायला लागलं मोहरा निघतात म्हटल्यानंतर त्या आनंदाच्या भरामधून त्यांनी वाक्य बोलून टाकलं, हे पहा शेतकरी बाबा, तुम्ही मला काय देणार असं काय विचारता? तुम्हाला आवडेल ते देतो, फक्त मोहरा काढा. तुम्हाला काय आवडेल ते, हे आवडेल शब्दाला अंडरलाईन करा, फक्त आवडेल ते देतो, मोहरा काढा. त्या सावकार शेतकऱ्यांनी विहिरीत उडी टाकली. कर्मधर्म संयोगाने 100च्या 100 मोहरा बाहेर काढल्याबरोबर सावकाराला आनंद झाला. सावकाराला वाटलं मागेल 2-4, म्हणून पुन्हा तेच वाक्य वापरलं, बोला शेतकरी बाबा, काय आवडतंय तुम्हाला? काय आवडेल ते देतो.
त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, सावकार माझं म्हणणं असं आहे, या 100 मोहरापैकी 95 मला असाव्या आणि 5 फक्त तुम्हाला असाव्या. कळालं का बघा ही आवड. आता काय तो सावकार म्हणायला लागला, आयुष्यभर कष्ट केले आणि फक्त माझ्याकडे 5. दोघांची भांडणं सुरू झाली. आता ही भांडणं काही मिटेनात. तिथल्या एका राजाकडे गेली. राजाकडे गेल्याबरोबर त्या सावकारांनी शब्द बदलले. अगोदर सावकार असं म्हटलं होता शेतकऱ्याला, तुला जे आवडेल ते देतो. पण आता तिथं गेल्यानंतर सावकार म्हणायला लागला, राजेसाहेब मी याला असं म्हटलं होतं, मला जे आवडेल ते देतो. त्याला काही आवडतंय म्हटले, त्याला नाही, मला जे आवडेल ते देतो. आता ती पुन्हा भांडणं सुरू झाली. राजाने सांगितलं, सावकार ते शेतकऱ्याचं सोडा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी निकाल देतो, पण तुमचं म्हणणं जरा नीट समजावून सांगा. त्या सावकाराने पुन्हा तेच वाक्य वापरलं, राजेसाहेब मला जे आवडेल ते मी शेतकऱ्याला देतो. शेतकरी म्हटला, नाही मला, तू गप रे म्हटले, सावकाराच्या पद्धतीने चालू दे, मला जे आवडेल ते देतो. राजा म्हटला, नक्की सावकार तुम्हाला जे आवडेल ते देणार? हो, एक काम करा, 95 माझ्याकडं आला. 95 आणल्या. एकीकडे 95 केल्या राजाने आणि एकीकडे 5 केल्या. आणि राजाने सावकाराला विचारलं, सावकार याच्यातल्या तुम्हाला 95 आवडतात का 5 आवडतात? सावकाराने सांगितलं, मला 95 आवडतात. मग तुम्हाला जे आवडतं ते शेतकऱ्याला देऊन टाका. कळलं का नाही आता तरी? बघा हे मनी भक्तीची आवडी. विठाला 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 विठाला. सर्वात्मकपण माझे हिरोनिनी तो कोण, मनी भक्तीची आवडी. याचा अर्थ ही ज्ञानोत्तर भक्तीची आवड अंतःकरणामध्ये निर्माण केली. आणि मग हे करण्याकरिता गेहीन जन्मांतरे हेची करावया खरे. हे खरं करण्याकरिता मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन. मग महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज जन्माला येऊन इथं काय कराल? त्याचं उत्तर मात्र अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, ऐसे जोड़े जोड़ी हे
सेवा भावे सेवा भावे ऐसी जोडी ऐसी जोडी काय सेवा भावी सेवा भावी ऐसी जोडी सेवा भावी ऐसी सेवा भावी ऐसी जोडी हेवा भावे ऐसी जोडी मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, सर्वात्मकपण माझे हिरोनिनी तो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. हे खरं करण्याकरिता घेईन जन्मांतरे, हेची करावया खरे. पुन्हा पुन्हा जन्मामध्ये येऊन काय करू, देवा एकच करू. तो का म्हणे, देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. आम्ही सेवेने तुला ऋणी करुणी ठेवू. आमच्याकडे तुला ऋणी करण्याकरिता दुसरं कुठलंही माध्यम नाही, फक्त आणि फक्त सेवा करू. अभंगाच्या शेवटच्या चरणातला सेवा हा शब्द खूप महत्त्वाचा मांडलेला आहे. आणि मनीभक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी, त्या सेवेचं किंवा त्या भक्तीचं स्वरूप या सेवेने व्यक्त केलं असं म्हणायला हरकत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मांडलेली ही सेवा 3 पद्धतीने विचारात घेता येण्यासारखी आहे. सेवेने सेवक होणं 1, सेवेने सेव्यरूप होणं 2 आणि सेवेने सेवा रूप होणं 3. ऐका जरा बारीक ऐका. सेवा करता करता सेवक हा सेवक रूपाला प्राप्त होणं हा पहिला परिणाम. सेवा करता करता सेवक हा सेव्य रूपाला प्राप्त होणं हा दुसरा परिणाम. आणि सेवा करता करता सेवक हा सेवा रूपाला प्राप्त होणं हा तिसरा परिणाम. आपण जर संप्रदायाचं मूळ तत्त्वज्ञान बघितलं तर आपल्याकडे सेवा या शब्दाला खूप महत्त्व दिलं जातं. कित्येक प्रमाणं आपल्याला या संबंधाने देता येण्यासारखे आहेत. जुन्या काळामध्ये खरं तर आदरणीय श्रद्धेय पूज्य श्री गुरुवर्य निवृत्ती महाराज सद्गीर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांनी आमच्या कीर्तनामध्ये चाल म्हणावी इतके आम्ही मोठे नव्हतो. हां मोठे आहोत पण मोठे नाहीत आम्ही. खरं तर फक्त शरीराने मोठे आहोत, कारण आम्ही त्यांना गुरुस्थानी मानतो. खूप मोठी व्यक्ती, अनेकांना त्यांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यांचं अनेक जण ऐकणारी पाहणारी आहेत. आणि इथं 10-11 दिवस एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणावर त्यांची प्रवचने या ठिकाणी चालू आहेत. खूप गोड गोष्ट आहे.
आपण वैकुंठाशी जगन्नाथांना ऐकलं असेल, पाहिलं असेल, इथं येऊन गेले म्हणून सांगितलं. 36वे वर्ष असल्यामुळे निश्चितच इथं त्यांच्या सेवा झालेल्या आहेत. जगन्नाथांना फार गोड बोलायचे. अण्णा असं म्हणायचे, पूर्वी पत्रिकाच नसायची आणि जर असेल तर पत्रिकेमध्ये कीर्तन सेवा असा शब्द असायचा. प्रवचन सेवा, भजन सेवा, मृदंग सेवा. आता सेवा शब्द नाही, कीर्तनकार. अण्णा असं म्हणायचे, बहुतेक हा कारमध्ये यायला लागला असं अण्णा म्हणायचे, मी नाही म्हणत. त्यामुळे कीर्तन सेवा हा शब्द आहे. सेवा हा शब्द संप्रदायामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. रामायणामध्ये भरताचं चरित्र हे सेवेचं चरित्र आहे. शबरी मातेचं चरित्र हे सेवेचं चरित्र आहे. लक्ष्मणाचं चरित्र हे सेवारूपतेचे चरित्र आहे. सीतामाईचं सुद्धा चरित्र हे सेवेचं चरित्र आहे. शत्रुघ्नाचं चरित्रसुद्धा हे सेवेचं चरित्र आपल्याला दिसून येईल. जटायूची सेवा वाखाणण्याजागी आहे महाराज. बऱ्याच वेळेला आपल्याला जटायू माहीत नसतो. महाराजांच्या मुखातून आपण ऐकत असाल, जटायू वाखाणण्याजागा आहे. किती सेवारूप. रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये शेवटी एक प्रसंग फार गोड आहे. रामरावणाचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये प्रत्येकजण आपल्याला जशी जमेल तशी सेवा करतो आहे. प्रत्येकजण जसं जमेल तशी सेवा करतो आहे. आणि मग नेमकं रावण समोर आहे आणि मग तो धनुष्य उचलला आणि तो बाण लावला आणि आता बाण सोडायचा आहे. तेवढ्यामध्ये आता सोडताना काय झालं की डावा हात असा पुढं आहे आणि तो बाण लावल्यानंतर उजवा हात असा मागं गेला. मागं गेलेला पाहिल्याबरोबर त्या डाव्या हाताने उजव्या हाताला केलेली चर्चा फक्त भावार्थ रामायणात आहे. ऐका, डावा हात आणि उजवा हात या दोघांची चर्चा सुरू झाली. त्या डाव्या हाताने उजव्या हाताकडे बघितलं आणि सांगितलं, काय रे म्हटले, आता रावणाला मारायचं आहे आणि अशा मारायच्या प्रसंगामध्ये मागं गेला होय, नाही तेव्हा पुढं असतो. डाव्याने उजव्याला सांगितलं, नाही तेव्हा मात्र सगळ्या गोष्टीला पुढं सगळ्या गोष्टीला उजव्याला किती महत्त्व दिलं जातं. सुपारीला पाणी लावायचं उजवा, हे सांगतात बघा, हे उजव्या हाताला महत्त्व दिलं जातं. म्हणजे उजव्या हाताला इतकं महत्त्व दिलं जातं. आणि आत्ता युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला मात्र तू मागं गेला आहे. आम्ही बघ, आम्हाला डावा म्हणून जरी हिनवलेलं असलं, आम्हाला डावा हात म्हणून कशाला लावू नका म्हणून सांगितलेलं असलं, तरी आम्ही प्रभू रामचंद्रांचे इतके कट्टर सेवेधारी आहोत की आता रावणाला मारायचा प्रसंग आहे, युद्धाचा प्रसंग आहे, आम्ही मात्र अगदी छाती ठोकपणे पुढं आलेलो आहे आणि तू मात्र घाबरून मागं गेला होय. कोण म्हणताय? डावा हात उजव्या हाताला म्हणायला लागलं. आता उजव्या हाताने काय उत्तर द्यावं आहे का? उजव्या हाताने त्या डाव्या हाताकडे बघितलं आणि सांगितलं, अरे फार बडबड करू नकोस म्हटले. मी मागं गेलो म्हणजे का गेलो माहीत आहे, आणि मी कुठं गेलो आहे? धनुष्याला बाण लावल्यानंतर मागं गेलो म्हणजे कुठं गेलो? कानाजवळ गेलो. तो उजवा हात डाव्या हाताला म्हणायला लागला, मागं गेलो म्हणजे मी कानाजवळ गेलो, आणि मी कानाजवळ याच्याकरिता गेलो. तो काय बोलायला लागलास म्हटले? घाबरून गेलो. घाबरून नाही गेलो, मी मागं जाऊन प्रभू रामचंद्रांना कानात असं विचारतोय, या रावणाला एकाच बाणात मारायचा आहे का दुसरा मारायचा आहे आणखीन, याच्याकरता मागं गेलो आहे. डावा आणि उजव्या हाताच्या सेवेचा विचारसुद्धा प्रभू रामचंद्रांच्या संबंधाने रामायणामध्ये नाथरायांनी लिहून ठेवलेला आहे. इतका सेवेला महत्त्व आपल्या संप्रदायामध्ये दिलं जातं. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी करून सगळ्या संतांची चरित्र, रामायण महाभारत आदी करून सगळं जर आपण वाचायला गेलो तर सेवा हा शब्द खूप महत्त्वाचा मानला जातो. मला वाटतं आपल्या तुर्भ्यामध्ये सुद्धा 36 वर्ष झालं हा एक सेवेचा यज्ञ सुरू आहे. लक्षात घ्या, 36 वर्ष त्रितपपूर्ती सोहळा, आणि या भूमीमध्ये अगदी महनीय व्यक्ती आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत. संस्थेच्या असतील, फडपरंपरेतले असतील, महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार असतील, सद्गुरू जोग महाराजांचा आशीर्वाद, वैकुंठवासी दांडेकर मामांचा आशीर्वाद, आणि अशा महनीय व्यक्तींच्या आशीर्वादाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. 36 वर्ष झालं आपण परमार्थाची सेवा इतक्या आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी करत आहात. खरं तर मुंबई आणि तुर्भे हा म्हणजे अगदी आतला भाग आहे. इतकी सगळी कडेनी, इतकी वस्ती असताना, रहदारी असताना, प्रत्येकाला रोज सकाळचं जीवन आपलं घड्याळाच्या काट्यावर अवलंबून असतानासुद्धा त्यातून आपण वेळ काढून श्री गुरु दत्तात्रयांच्या समोर हा 36 वर्ष झालं नामोत्सव करत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे आशीर्वाद या उत्सवाला अखंड पद्धतीने या ठिकाणी लाभावेत. मुंबईसारख्या शहरामध्ये 12 दिवसाचा उत्सव करणं महाराज सोपी गोष्ट नाही, पण आपण सगळेजण करत आहात. आणि मला या मुंबईमध्ये तुर्भ्यामध्ये विशेष वाटतं की शक्यतो इथं कीर्तनाला बऱ्यापैकी तरुण मंडळी आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सगळी तरुण टाळकरी मंडळी आहेत, वाजवणारी तरुण आहेत, ऐकायला तरुण आहेत. महाराज तरी म्हातारा, तुम्हाला नाही म्हणजे तुम्ही तरी
तरी आमच्यापेक्षा तरुण आहात म्हणा. वृद्ध होती तरणे रे अशातला बघा तुम्ही. त्यांना ते म्हणा वाटलं की थांबवे ना, ते म्हणू वाटायला लागलं. आणि त्यांचा आवाज आपल्या आवाजापेक्षा किती उंच गेला बघा. या वयामध्ये इतका आवाज उंच जावा एवढीच मागणी प्रार्थना करू आपण, बाकी काय करायचं. या वयामध्ये सुद्धा येथपर्यंतचा उत्साह दिसून येतो. त्यामुळे महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. जवळजवळ 8-9 महिन्यापूर्वी हरिभक्तीपरायण उमेश महाराज दसरथे आमचे जीवलग मित्र, त्यांनी मला सांगितलं की मुंबईत तुर्भ्यामध्ये वगैरे काही, म्हणून मी सकाळी विचारलं कुठं कीर्तन आहे तुम्हाला, कारण त्यांनी मला सांगितलं मुंबईत कीर्तन आहे. मग महाराजांनी मला फोन करून सांगितलं, लोकेशन पाठवलं आणि या उत्सवाची पत्रिकाही पाहिली. अतिशय महनीय व्यक्ती या उत्सवामध्ये आत्तापर्यंत, म्हणजे काल आदरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज आणि उद्या गुरुवर्य बंडा तात्या, या दोघांच्या मध्ये मला घातलं आहे. काय आता हे मला, मी एवढा मोठा नाही खरं, परंपरा जरी माझी मोठी असली तरी ही सगळी मंडळी गुरुवर्य मंडळी आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा ही झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि गुरु दत्तात्रेयांच्या आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर